सर्व कमळप्रेमींना कमळवाले बाबा संजय गुरवचा नमस्कार। आज आपण जनुना तलाव इथे कमळ रोपण करण्यासाठी आलेलो आहोत आणि व्हिडिओ आपण संपूर्ण व्हिडिओ बघा। नमस्कार। आज भारतीय कमळ बाग हा उपक्रम आम्ही गाव जनुना तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र या ठिकाणी राबवण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत। माझ्यासोबत गणेश कोकाटे, मनोज सुडोकार, आम्ही तिघजण या ठिकाणी सकाळीच पोहोचलो। नदी तलाव जिथे कमळबाग तिथे या उपक्रमाअंतर्गत प्रवासादरम्यान आम्ही भारतीय कमळाच्या बिया, ज्याला आपण कमलकट्टा म्हणतो, त्यासोबतच काही रोपं असतात, ट्यूबर असतात आणि आज विशेष म्हणजे वॉटर लिली ज्या आहेत, कुमुदिनी, डे ब्लूमर आणि नाईट ब्लूमर, त्यासुद्धा आम्ही आमच्या या सोबत आणलेल्या आहेत आणि त्याची सुद्धा या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे। सुंदर असा परिसर आहे हा जनुना तलावचा। नगरपालिका खामगावचा हा तलाव आहे मालकीचा आणि या तलावावर आज आम्ही दिनांक 16 जुलै 2026 रोजी कमळ रोपण करत आहोत। भविष्यात या ठिकाणी नक्कीच कमळबाग आपल्याला पाहायला मिळेल। एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। खूप सुंदर आणि अवाढव्य असा परिसर आणि त्यामध्ये मुबलक जो गाळ आहे, जो कमळ रोपणासाठी जो गाळ लागतो, तो असा मुबलक गाळ या ठिकाणी आहे। हे माझे सहकारी आहेत मनोज भाऊ सुडोकार आणि गणेश श्रीधर कोकाटे। नेहमी माझ्या कमळ रोपणामध्ये मला यांची एक मोलाची भूमिका असते, यांची मला खूप सहकार्य असते यांचं। आपण बघता किती भरपूर गाळ आहे काठाला आणि ही वॉटर लिलीची रोपं आहे, त्याच्या मुळाशी यांनी आत्ता दगडं बांधलेली आहेत। मुळाशी दगडं बांधायची आणि ही अशी पाण्याच्या मधोमध झोकून द्यायची जिथं गाळ आहे भरपूर। त्या गाळात झोकल्यानंतर काय होते, तो दगड त्याला मुळाशी घेऊन जातो, म्हणजे ते वर तरंगणार नाहीत आणि ती मुळं मग त्या ठिकाणी हळूहळू गाळाच्या आतमध्ये विस्तार करायला लागतात। ही एक पद्धत झाली। याला आपण मराठीत नाव कुमुदिनी, वॉटर लिली। सुरुवातीला आम्ही या ठिकाणी वॉटर लिली लावल्यात। आपण बघितलं की याच्या बुळाशी दगड बांधल्यानंतर हे कसे मातीजवळ जाऊन त्याला स्थिर करतात, नाहीतर काय होईल की वाहून जातील पुढे। त्यांच्या मुळासोबत त्यांना तिथं विश्रांती करता आली पाहिजे। आता हे आहेत कमलकट्टे, लोटसचे सीड, इंडियन लोटसचे सीड। हे जे आपले कांदा आणि लसणाची गोणे असतात, त्या गोण्यांच्या याच्यामध्ये बांधलेले आहेत दगड टाकून आणि ते सीडसुद्धा असे पाण्यात झोकून द्यायचे असतात। ही तिसरी पद्धत। आपल्या नदी किंवा तलावाचा जो गाळ असतो तो वाळलेला, त्याला भेगा पडलेल्या असतात, तर त्या भेगांमध्ये सुद्धा हे कमलकट्टे जर आपण टाकून दिले, त्याची टोकं घासून घ्यायची छान, घासल्यानंतर पांढरा भाग उघडा पडतो आणि नंतर मग अशा या भेगांमध्ये हे सीड टाकून द्यायचे आहेत। 10, 15, 20 जेवढे सीड तुम्हाला टाकता येतील। आज इथं 70 ते 80 सीड या ठिकाणी आपण रोपण केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने। तर ही तिसरी पद्धत आहे की या भेगांमध्ये फसून ठेवा आणि पाऊस पडल्यानंतर जेव्हा हा तलाव भरून जाईल 2-4 दिवसामध्ये, आपोआपच या बियांना कोंब फुटतील। संपूर्ण व्हिडिओ बघा। आता एक चौथी पद्धत ही जी आहे, हे पाण्यामध्ये आमचे मनोज सुडोकार पाण्याच्या आतमध्ये चिखलात कमलकट्टे रुतवण्याचं काम करू राहिले। 2 इंच त्या चिखलामध्ये ते कमळाची बिया लावत आहेत। तर ह्यासुद्धा इथं 10-15 बिया लावण्यात आल्या। आमचे गणेश कोकाटे भाऊ आणि मनोज भाऊ हे दोघं या ठिकाणी, हे आहेत आमचे गणेश कोकाटे भाऊ, हे सुद्धा त्या काठावरती काही मधोमध अशा ठिकाणी चिखलात जाऊन, चिखल भरपूर पाहिजे, 1.5-2 फूट चिखल असावा लागतो। चिखल असेल तरच कमळ त्या ठिकाणी विस्तार करतील। संपूर्ण व्हिडिओ बघितला, धन्यवाद।